बीडमध्ये जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक मोठा छापा घातलाय। शनी मंदिर गल्ली भागामध्ये 133 कम्युनिकेशन्स नावाने एक फर्म रजिस्टर्ड होती। या फर्मच्या कार्यालयावर जीएसटी विभागानं छापा घातलाय। नेमका हा छापा का घालण्यात आला, या छाप्याचा आणि जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून जीएसटी चोरी आणि त्या संदर्भातील आरोपींच्या अटकेच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा काही संबंध आहे का, याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे। चौकशी आणि ती काय तो खुलासा होईल। परंतु एकूणच बीड जिल्ह्यामध्ये जीएसटी चोरांचा जो काही सुळसुळाट झालेला आहे त्यावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत। तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर। न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीएसटी हा लावण्यात आला किंवा जीएसटीचे वेगवेगळे स्लॅब तयार करण्यात आले। या जीएसटीला मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गातून विरोधही झाला, काही व्यापाऱ्यांनी त्याचं स्वागतही केलं। आज जीएसटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना दर महिन्याला जी काही डोकेदुखी आहे त्यामुळे देखील व्यापारी वर्ग थोडाफार नाराज आहे। परंतु ऑनलाईन सेवा झाल्यामुळे बऱ्यापैकी विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामध्ये सुलभता आलेली आहे किंवा क्लॅरिफिकेशन्स आलेले आहेत आणि त्यामुळे चोरीचे किंवा टॅक्स चोरीचे जे काही प्रकार आहेत ते कमी झालेले आहेत असा दावा सरकारकडून केला जातो। परंतु देशात कुठलाही कितीही कठोर कायदा केला तरी त्यामध्ये पळवाटा शोधणारे किंवा कायद्याला बाजूला करून बायपास करून कायदा मोडीत काढणारे हजारो लोक असतातच। अशाच पद्धतीनं जीएसटी लागू झाल्यानंतर देखील महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरीचे प्रकार देखील उघडकीस येऊ लागले। बीड जिल्ह्यामध्येच जो जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी कुठलाही उद्योग नाही आहेत, MIDC नाही आहे अशी ओरड होते, त्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटचे दुकानदार असतील किंवा लोखंडाचे दुकानदार असतील किंवा इतर विक्रेते असतील यांनी बोगस फर्म स्थापन करून जीएसटी मध्ये चोरी केल्याचं उघडकीस आलेलं आहे। जलजीवन मिशनचे काही कॉन्ट्रॅक्टर असतील, BNCचे काही कॉन्ट्रॅक्टर असतील, हायवेचे काम करणारे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतील, सिमेंट रोडचं काम करणारे काही कॉन्ट्रॅक्टर असतील, यांनी बीड जिल्ह्यामध्ये काही तरुणांना हाताशी धरून बोगस फर्मची स्थापना केली। ती फर्मकडून जीएसटी नंबर मिळवला, जीएसटीची बिलं घेतली गेली, ती शासनाला सादर केली गेली आणि आपली स्वतःची कोट्यवधी रुपयांची बिलं काढून घेण्यात आली। प्रत्यक्षात मात्र ज्या फर्मकडून जीएसटीची बिलं घेतली गेली ती फर्मच अस्तित्वात नाही किंवा त्या व्यक्तीच अस्तित्वात नाहीत हे शासनाच्या जीएसटी विभागाच्या उशिरा लक्षात आलं आणि त्यामुळे जीएसटी विभागानं बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा सर्च ऑपरेशन सुरू केलं त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। गेल्याच महिन्यामध्ये जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नागपूरच्या पोलिसांनी येऊन बीडमधून 2 जणांना ताब्यात घेतलं होतं, कारण त्यांनी जीएसटीची फर्म बोगस स्थापन केलेली होती आणि जीएसटी चोरी करून शासनाला चुना लावलेला होता। यानंतर अवघ्या 4 ते 5 दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यामध्ये सचिन जाधवर नावाचे जीएसटी अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांचा कपिलधारवाडी येथे त्यांच्याच खाजगी कारमध्ये मृतदेह आढळून आला। हा घातपात होता की त्यांची आत्महत्या होती यावर अद्याप पोलीस तपास करतायत। मात्र त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत प्रदीप फाटे, त्यांच्या जाचाला कंटाळून आपण हा सगळा प्रकार करत असल्याचं सचिन जाधवर यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झालेलं आहे। या सचिन जाधवर यांच्या मृत्यूमागे जीएसटी चोरी करणाऱ्यांची किंवा कॉन्ट्रॅक्टरची काही टोळी आहे का, काही लॉबी आहे का, याबद्दल देखील पोलीस तपास करतायत। अशातच गुरुवारी सकाळी साधारणपणे 9:30-10 वाजण्याच्या सुमारास शनी मंदिर गल्ली भागामध्ये, पेठबीडमध्ये जे शनी मंदिर आहे त्या भागामध्ये रमेश सोमानी यांचं राहतं घर आहे, त्यांच्या राहत्या घरामध्ये काही जीएसटीचे अधिकारी दाखल झाले। पंचांना घेऊन ते त्या ठिकाणी गेले। त्यामुळं बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ही चर्चा सुरू झाली की रमेश सोमानी यांच्या घरीच जीएसटीची रेड पडलेली आहे। परंतु जेव्हा प्रत्यक्षात माहिती मिळाली ती अशी होती की रमेश सोमानी यांनी त्यांच्या घराच्या खाली असलेल्या एका गाळ्यामध्ये 133 कम्युनिकेशन्स नावाने एका टाळके नावाच्या व्यक्तीला, अभिषेक टाळके नावाच्या व्यक्तीला तो गाळा किरायाने दिलेला होता।
तो तिथं कुठला व्यवसाय करत होता, तिथून त्याचे कशा पद्धतीने नेटवर्क होतं, या बाबतीत कुठलीही माहिती ना सोमानींना होती ना त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र जेव्हा जीएसटीचे अधिकारी त्या ठिकाणी धडकले, त्यानंतर जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष त्या गाळ्याची सर्च केलं. दिवसभर हे अधिकारी त्या ठिकाणी सर्च करत होते. त्यांना त्या ठिकाणी काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सापडलेले आहेत, काही कागदपत्र देखील सापडलेले जे त्यांनी जप्त केलेले आहेत. त्यांनी अभिषेक टाळके यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल बंद होता, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पण बीडच्या शनी मंदिर भागामध्ये ही जी काही छापेमारी झाली किंवा जीएसटीच्या पथकानं ज्या पद्धतीने हे सर्च ऑपरेशन केलेलं आहे, त्यावरून एक गोष्ट लक्षात येते आहे की बीडमध्ये ज्या काही जीएसटीच्या बोगस फर्म स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्यांचा आकडा 100 ते 500च्या घरामध्ये आहे. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिमेंटच्या बोगस फर्म स्थापन करायच्या किंवा लोखंडाच्या बोगस फर्म स्थापन करायच्या किंवा इलेक्ट्रिकल वस्तूच्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बोगस फर्म स्थापन करायच्या. वर्षभर ती फर्म सुरू आहे असं दाखवायचं, हा सगळा मेळ कागदोपत्री करायचा आणि त्यानंतर ही फर्म बंद करायची. शासनाला जीएसटी न भरता केवळ जीएसटीची बिलं दाखल करायची आणि करोडो रुपयांचा अपहार करायचा किंवा करोडो रुपयांची शासनाची फसवणूक करायची. असे प्रकार बीडमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्याचं आता स्पष्ट होऊ लागले आणि त्यामुळंच बीड जिल्हा हा जीएसटी विभागाच्या रडारवर आलेला आहे. जीएसटी विभागाचे बीडमधले जे काही अधिकारी आहेत ते कुठल्या पद्धतीनं काम करतात किंवा संभाजीनगरचे अधिकारी हे कुठल्या पद्धतीनं काम करतात हे त्यांनाच माहीत. परंतु ज्या प्रमाणात बीडमधून जीएसटी चोरीच्या घटना समोर येत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रात देखील छापून आलेलं आहे. असं असतानाही इतक्या दिवस या सगळ्या घोटाळ्याकडे का दुर्लक्ष केलं गेलं? कोण होते ते जलजीवनचे कॉन्ट्रॅक्टर किंवा कोण होते ते BNCचे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी बोगस जीएसटीची बिलं जोडलेली आहेत, याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. जेवढे काही लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्स असतील, मग ते जलजीवनचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतील, MSEBचे असतील किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं काम करणारे असतील, कुठल्याही विभागाचं काम करणारे असतील, त्यांच्या जीएसटी नंबरची आणि त्यांनी दाखल केलेल्या बिलांची तसेच त्यांनी ज्यांच्याकडून जीएसटीची बिलं घेतलेली आहेत या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण यामध्ये एखाद्या सचिन जाधवर सारख्या अधिकाऱ्याचा जर का दुर्दैवी मृत्यू होत असेल किंवा त्याला जर का मरणाला कवटाळावं लागत असेल तर निश्चितपणे जीएसटी विभागानं आणि केंद्र सरकारनं तसेच राज्य सरकारनं, होम डिपार्टमेंटनं या सगळ्याच्या पाळामुळाशी जाणं गरजेचं आहे. याची पाळामुळं खणून काढणं गरजेचं आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये बोगस कामं करणं इथपर्यंत आजपर्यंत बीड जिल्हा हा नावाजलेला होता, परंतु आता बोगस बिलं दाखल करून किंवा बोगस जीएसटीचे बिलं दाखल करून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार देखील उघडकीस आलेला आहे. निश्चितपणे शनी मंदिर भागामध्ये 133 कम्युनिकेशन्सच्या कार्यालयावर जो छापा झालेला आहे त्यातून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा जो कोणी अभिषेक टाळके नावाचा व्यक्ती आहे याने केवळ नावासाठीच बीडमध्ये ऑफिस केलं होतं. याचा सगळा कारभार हा पुण्यातून चालतो आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांनी आपले हातपाय पसरलेले आहेत आणि जीएसटीच्या बाबतीत त्याने शासनाची फसवणूक केलेली आहे अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे. जीएसटीचे अधिकारी आणि पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. निश्चितपणे न्यूज अँड व्ह्यूजचं देखील त्यावर लक्ष असणार आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.